नमस्कार, मी राजगड पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक आणि माझ्याबरोबर हे माझे सहकारी आहेत PSI पाटील साहेब, API राठोड साहेब आणि माझे सर्व सहकारी। दिनांक 5/3/2025 रोजी सुरूर फाटा ते कात्रज असं ST महामंडळाच्या बसनी प्रवास करत असताना एका 26 वर्षीय तरुणीला एक अतिशय दुर्दैवी प्रकाराला सामोरं जावं लागलं, ज्यामध्ये एका 41 वर्षीय व्यक्तीने, अज्ञात व्यक्तीने तिच्या समोर हस्तमैथून करून विनयभंगासारखा प्रकार तिच्या संदर्भात घडून आला। तो या प्रवासादरम्यान शिरवळ येथे बसला होता आणि त्यालाही कात्रजला जायचं होतं, परंतु ह्या प्रकाराबाबत तिने तेथील ST कंडक्टरकडे तक्रार केल्यामुळे आणि ती तक्रार केल्याचे त्याच्या लक्षात आल्यामुळे तो टोल नाक्याच्या पुढे अमराई नावाचं हॉटेल आहे, त्या हॉटेलजवळ उतरून पुढे निघून गेला। त्यामुळे त्याची ओळख पटवणं ही एक मोठ्या आव्हानाची परिस्थिती आमच्या समोर झाली होती। तिने तक्रार 6 तारखेला दाखल केलेली आहे आपल्याकडे आणि या प्रवासादरम्यान या 26 वर्षीय युवतीने अतिशय चलाखीने आणि वेळ प्रसंगाचं अवधान ठेवून एक चांगला व्हिडिओ ज्याच्यामध्ये त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता हा तिने काढून घेतला आणि त्यामुळे माझ्या या टीमने अथक प्रयत्न करून म्हणजे 6 तारखेला जेव्हा हा गुन्हा दाखल झाला तेव्हापासून ते आतापर्यंत जवळपास 2 दिवस कंटिन्युअस अनेक CCTV फुटेजची पडताळणी करून अनेक लोकांच्याकडे चौकशी करून या अज्ञात व्यक्तीपर्यंत आम्ही पोहोचू शकलो आणि हा गुन्हा आम्ही उघडकीस आणलेला आहे। आणि आम्ही आजचा एक चांगला दिवस 8 मार्च महिला दिन, त्या दिवसाचे औचित्य साधून आम्ही या आरोपीला पकडू शकलो आणि महिलांना एक आम्ही आमच्या हे काम महिला दिनानिमित्त आम्ही सर्व महिलांना समर्पित करतो। आरोपी हा काय करतो? आरोपी हा व्यवसायाने इंजिनियर आहे। वय काय आहे? 41 वय आहे। आजकालच्या काळामध्ये मुली घाबरतात, अशा प्रकार जर होत असेल तर कुठतरी मुरडतात, पण ते खऱ्या अर्थाने ते सावित्रीची लेख निघाली तर तिचं शासनाच्या पोलीस खात्याच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर काही सत्कार वगैरे होईल का? आताच मी सांगितल्याप्रमाणे सदरचं हे सर्व डिटेक्शन, अनोळखी व्यक्तीचं डिटेक्शन हे आम्ही महिला दिनानिमित्त सर्व महिलांना समर्पित केलेलं आहे। आम्ही त्या भगिनीचा पण आम्ही सत्कार करण्याचा प्रयत्न करू। आणि ह्या जो आरोपी आहे याचं नाव कमलेश प्रल्हाद सिरसाठ असं आहे। तो सध्या आंबेगाव खुर्द इथला राहणार आहे, मूळचा राहणारा बदलापूरचा ठाण्याचा आहे। तो कामाला कुठे येतो? शिरवळ येथे कामाला येतो। म्हणजे या घरी जात असताना प्रकार घडला राहते? हा, तो नेहमीच प्रवास करत असतो पुणे ते शिरवळ, त्या दरम्यान हा प्रकार घडला आहे। महिला दिनानिमित्त शेवटचा महिलांना काय संदेश देऊ इच्छितात? माझी अशी सगळ्यांना, सर्व महिलांना विनंती आहे की असा कोणताही प्रकार आपल्या बाबत जर घडत असेल, अशा पद्धतीने जर कोणी तुमचा अपमान करत असेल, विनयभंग करत असेल, तर त्याची अगदी बिनधास्तपणे तक्रार करा। आणि या भगिनीने ज्याप्रमाणे त्याचे फोटोज, काहीतरी एव्हिडन्स आपल्याकडे ठेवला जेणेकरून त्याचा माग काढणे, त्याला पकडणे आम्हाला लवकरात लवकर शक्य झालं। एक आम्हाला काहीतरी धागेदोरे मिळाले की जेणेकरून आम्हाला शक्य झालं तिथपर्यंत जाणं लवकरात लवकर। तर माझी अशी सगळ्यांना विनंती आहे की फोटो निदान काढण्याचा प्रयत्न करा। काही व्हिडिओ बनवता आला अशा विकृतांचा तर नक्की बनवा, जेणेकरून काम सोपं होईल। अशा विकृतांना आपण कायद्यापुढे आणून त्यांना आपण योग्य ती शिक्षा घडवून आणू।